दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. सगळ्यांना प्रेमाने जय गुरुदेव दत्त. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या पवित्र प्रवासात आपण आता 12वा अध्याय सुरू करत आहोत. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की बाल नरहरी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांनी वयाच्या 8व्या वर्षी माता पित्याला उपदेश देऊन तीर्थयात्रेसाठी घर सोडले. पण लहान वयात त्यांनी कोणत्या तीर्थयात्रा केल्या, त्यांना संन्यास दीक्षा कोणी दिली आणि ते कोणत्या कारणाने काशी क्षेत्री गेले, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या 12व्या अध्यायात पाहायला मिळणार आहेत, जो गुरूंच्या परमत्यागाचा आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवतो. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबामातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनवले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावीत म्हणाला, माते, तू मला थांबवण्याचा आग्रह करीत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे, संपत्ती अशाश्वत आहे, मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही, म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह सांगता येणार नाही, तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते. वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे, कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्रांकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही. म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्माने सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका, मुले, घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात. ज्याला यम प्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाही तर आळसात आयुष्य घालवावे. पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस. नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई वडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस, पण माझा यावर विश्वास बसत नाही. त्याला मी काय करू? माझी तुला एक विनंती आहे. मला 1 पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस, मग मी तुला जाण्यास परवानगी देईल. माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन. त्यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझे बोलणे सत्यच होय. तुला एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुमच्याजवळच राहीन. तुला 2 पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेन. मी 1 वर्षभर तुमच्याजवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आईवडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला. 7 वर्षाचा हा मुलगा 4 वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षटशास्त्री म्हणणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्व दूर पसरली. ते पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला.
सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल? पुत्रप्राप्तीने आईवडिलांना अतिशय आनंद झाला. 1 वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. तुला आणखीन 2 पुत्र व 1 कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे. सुख समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य, परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी 30 वर्षांनी तुम्हा सर्वांस पुन्हा भेटेल. आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होतं, कौतुक होतं, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्री वल्लभ या तीर्थ श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बद्रिकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला. तेथे त्याने काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योग साधना, त्यांची संन्यास वृत्ती इत्यादी पाहून या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे श्री कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बालक असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्वंद सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे शौर्य स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा, असे कृष्ण सरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध आहे मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्हीही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते नृसिंह सरस्वती झाले. सिद्ध मुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार. ते गुरूंचेही गुरु जगद्गुरु असतात. त्यांनी दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा केली. यामुळे गुरु शिष्याची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित केली. हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचारले, हे
कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, मूळ गुरु भगवान श्री शंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. श्री विष्णूंचा शिष्य महादेव होय. ब्रह्मदेवाचे शिष्य वसिष्ठ या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, आचार्य गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ, सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे यादव वेदांचे शिष्य होते. नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना श्री नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानाचे मोठे कार्य केले. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली व त्याला माधव सरस्वती असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत. याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा या नावाचा अध्याय 12वा इथेच समाप्त होतो. हा अध्याय श्रवण केल्याने तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.